मवियाच्या पुढील वाटचालीवर ठाकरे पवारांमध्ये चर्चा। विधिमंडळात मविया कशा पद्धतीने एकत्र काम करणार यावर चर्चा। विरोधी पक्ष नेत्यावर तिन्ही पक्ष एकत्र दावा करणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा लढायच्या यावर चर्चा। तिन्ही पक्षांशी चर्चा करून संयुक्त बैठक घेण्याबद्दलही शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये बोलणं झालं। याबद्दल आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे आता आपल्या सोबत आहेत। दिनेश, महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ह्या चर्चा म्हणायच्या का? होय, तसंच म्हणता येईल की महाविकास आघाडीची पुढील वाटचाल कशी असेल याबाबत उद्धव ठाकरे शरद पवार यांच्यात जी बैठक झाली, जी सुमारे तासभर चालली, महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीत चर्चा झाली। सगळ्यात पहिलं म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदा शरद पवार उद्धव ठाकरे एकमेकांना भेटत होते, प्रत्यक्ष भेटत होते आणि प्रत्यक्ष संवाद झाला आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवाची नेमकी कारणं काय आहेत यावर या दोन नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली। त्यानंतर महाविकास आघाडीचं पुढील राजकीय भवितव्य काय असेल यावर चर्चा झाली। विधिमंडळात महाविकास आघाडी एकत्रितपणे संयुक्तपणे कशी काम करेल आणि मुद्दे मांडेल यावर चर्चा झाली। तसंच विरोधी पक्षनेते पदाचा पेच अजून कायम आहे, तर तिन्ही पक्ष मिळून विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्याबाबतीतही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीत चर्चा झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते। तसंच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी कशा पद्धतीने लढेल याबाबतीतही सविस्तर चर्चा झाली आणि अनेक राज्यातले अनेक जे विविध राजकीय सामाजिक मुद्दे कसे एकत्रितपणे महायुती सरकार पुढे मांडता येतील, महायुती सरकारला कसं धारेवर धरता येईल या दृष्टीने चर्चा झाली। हे सगळे मुद्दे असतानाच महाविकास आघाडीची अजूनही संयुक्त बैठक पार पडलेली नाहीये। त्यामुळे काँग्रेस, शिवसेना, एनसीपी, शिवसेना, युबीटी आणि एनसीपी शरद पवार गट हे तिन्ही नेते एकत्र बसून निर्णय घेणार आहेत की संयुक्त बैठक पुढील काही दिवसात कधी घ्यायची। तर असे सगळे मुद्दे या बैठकीत चर्चेला होते। जवळपास 1 तास या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। बरोबर, धन्यवाद दिनेश या सगळ्या माहितीबद्दल। तर विरोधी पक्ष नेतेपदावर तिन्ही पक्ष एकत्र दावा करणार आहेत।